हॅलो, हाय, नमस्कार. आजची रेसिपी आहे ना इतकी सुंदर आहे. तुम्हाला टिफिनसाठी पाहिजे असेल किंवा झटपट काहीतरी बनवायचं असेल, तर अशी ही आज मी गवारची भाजी घेऊन आलेली आहे. खूप सुंदर रेसिपी. शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. जरा वेगळ्या पद्धतीने दाखवली आहे. नेहमीसारखी गवारची भाजी खाण्यापेक्षा अशा पद्धतीने करून बघा. इथे मस्तपैकी मी फ्रेश गवार घेतलेले आहेत. आता कधी पण आपली सकाळची गडबड असते, धावपळ असते, कामासाठी, टिफिनसाठी पाहिजे असेल, मुलांची गडबड असते. तर अशा वेळेला ना, अशा भाज्या असतात, ते शक्यतो आहे ना, आणल्यानंतर साफ करून, बारीक-बारीक करून व्यवस्थित अशा फ्रिजला ठेवून दिल्या ना, की छानपैकी स्टोअर करून ठेवायच्या आणि जेव्हा कधी लागणार असतील, तेव्हा अशा वापरल्या ना तरी चालतात. इथे आपण गवार व्यवस्थित असे कटिंग करून मी आदल्या दिवशी साफ करून व्यवस्थित ठेवून दिले होते. कारण का सकाळी मुलींना टिफिनसाठी द्यायचं होतं म्हटल्यानंतर मला काहीतरी पटकन करायचं होतं. तर तेव्हा हे करायला तेवढा वेळ नसतो. म्हणून आदल्या दिवशीच असे व्यवस्थित आपण एअरटाईट कंटेनरमध्ये कोणतीही भाजी अशी साफ करून, बारीक करून निवडून ठेवली ना, की ते आपलं कामसुद्धा खूप सोपं करतं. इथे असे गवार मी थोडे मोठे असे कापून घेतले होते. आता एका भांड्यामध्ये आपण थोडं तेल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेऊया. अगदी एकदम 1/4 टीस्पून जिरं टाकून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं, की त्याच्यात आपण जिरं टाकून घेऊया. जिरं थोडंसं तडतडलं, जिरं जरासं गरम झालं, की त्याच्यात जरा चवीनुसार थोडं मीठ टाकून घ्यायचं. एकदम पण नाही, थोडंसंच टाकायचं आहे. आणि आता आपण जे गवार बारीक केलेले होते, ते आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि सगळं काही व्यवस्थित असं परतवायचं आहे. ते एक 5 मिनिटं ना, ते अगदी चांगले परतवायचे आपण तेलावरती. आणि आता काहीही त्याच्यामध्ये दुसरं टाकायचं नाहीये. झाकण ठेवून आपल्याला ते वाफवायला, शिजवायला ठेवायचे आहेत. पाणी-बिणी काही टाकायचं नाही. वाफेवरतीच ते छानपैकी शिजतात. नुसते असेच आपल्याला ठेवायचे आहेत वाफेवरती. तिथपर्यंत आपण बाकीच्या भाजीच्या तयारीला लागूया. इथे दुसऱ्या भांड्यामध्ये मी घेतलेलं आहे तेल. इथे तेल थोडं 3 ते 4 टेबलस्पून चांगलं घ्यायचं कारण का पहिल्यांदा आपण अगदी 1-2 टेबलस्पूनच घेतलं होतं. त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून जिरं, 1/4 टीस्पून मोहरी टाकून घ्यायची. थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे. सगळं गरम झालं, की 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकून घेऊया. कांदा छानपैकी अगदी ना तेलावरती आधी परतवून घेऊया. कांदा शिजेपर्यंत इथे 2 टोमॅटो मोठे घेतले, मोठे चिरून, आलं आणि 7-8 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हे मिक्सरला आपण त्याची एक स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे. कांदा एकदा परत व्यवस्थित असा मिक्स करून घेते आणि जी टोमॅटोची आपण एक पेस्ट तयार केलेली होती, त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल. टोमॅटो अगदी पूर्णपणे बारीक नाही झाला, थोडासा जरासा अगदी त्याच्यात थोडासा जाडसर राहिला तरीसुद्धा चालू शकतो. तो बरोबर इथे शिजून जातो. पण लसूण आणि आलं व्यवस्थित असं बारीक झालं पाहिजे. आता सगळं आपण ते कांद्यामध्ये टाकून घेतलंय आणि आता आपण कांदा आणि टोमॅटो छानपैकी शिजायला ठेवायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करूया आणि कांदा टोमॅटो चांगला शिजून घ्यायचा आहे. तिथपर्यंत आपण गवार आपले वाफेवरती शिजायला ठेवलेलेच आहेत. आता याच्यामध्ये बेसिक मसाले टाकून घेऊया. 1/4 टीस्पून हळद टाकून घेतलेली आहे. 3 टीस्पून गरम मसाला टाकून घेतलेला आहे. 3 टीस्पून लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला कलर अजून पाहिजे असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर अजून 1 टीस्पून टाकली तरीसुद्धा चालेल. आणि 1 टीस्पून धणा पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर आणि सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. इतकी छान ही भाजी लागते ना, नक्की ट्राय करा.
आणि चॅनलवर अजून नवीन आहे, चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल, तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. आता सगळं काही व्यवस्थित आपण मिक्स केलेलं आहे. आता जर तुम्हाला अजून इथे असं घट्टपणा वाटत असेल, कारण का पुढे-पुढे थोडी भाजी अजून घट्ट होते, त्यामुळे इथे आत्ता मी 1 कप पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला अजून थोडंसं पातळ पाहिजे असेल, तर अजून अर्धा कप किंवा 1 कप पाणी टाकलं तरी चालेल. आता कारण कसं होतं, की हे 1 कप पाण्यामध्ये आपली नॉर्मल रेग्युलर भाजी होती, त्याला थोडासा रसभाजी अशी होत नाही. पण ह्याच्यामध्ये जरासं पाण्याचं प्रमाण अजून असेल तरीसुद्धा छान लागते ती. आता त्याला चांगली आपण उकळी काढून घेतलेली आहे. गवार आपले चांगले शिजलेले आहेत. आता आपल्याला पुढे ह्याच्यामध्ये गवार मिक्स करायचे आहेत. त्याच्यामुळे आधीच तुम्ही पाण्याचं प्रमाण हे थोडंफार आधीच वाढवून घेतलत ना तरीसुद्धा चालेल. नंतर थोडंसं टाकलं तरी ठीक आहे. पण आधी ही जी मसाला जो आपण आहे त्याच्यामध्येच पाणी टाकून तो चांगला उकळवून घ्यायचा. आता हे सगळे गवार आपण ह्याच्यामध्ये टाकूया. आता भाजी शिजायला काही जास्त वेळ लागणार नाहीये. कांदा, टोमॅटो छानपैकी शिजलेले आहेत आणि गवार पण आपले ऑलरेडी शिजलेले आहेत. सगळं काही आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. लगेच बघू शकता तुम्ही असं भाजीमध्ये किती असा घट्टपणा येत चाललेला आहे. म्हणून पाण्याचं प्रमाण काय असेल तर थोडंसं आधी टाकलं तरीसुद्धा चालेल. आता ही भाजी अजून छान टेस्टी होण्यासाठी आणि थोडंसं त्याचं टेक्स्चर अजून थोडं चेंज होण्यासाठी मी तुम्हाला इथे पुढे 2 चमचे आपल्याला टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट म्हणजे आपण शेंगदाणे छानपैकी अगदी भाजून घ्यायचे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचे. त्याच्यात दुसरं काहीही टाकायचं नाही आणि त्याला पाण्याचा अजिबात म्हणजे पाणी त्याला अजिबात लागता कामा नये. म्हणजे हे शेंगदाण्याची कूट म्हणजे ही शेंगदाण्याची पावडर अगदी महिना 2 महिने चांगली फ्रिजला स्टोअर करून राहू शकते. त्याच्यामुळे कधी इमर्जन्सीला असं काही वापरायचं असेल, बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्याला वापरायला लागतं. त्यामुळे तुम्ही अशी फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. पूर्ण व्यवस्थित छान असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि डायरेक्ट ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रिजला ते स्टोअर करून ठेवून द्यायचे. अशीच ती बाहेर ठेवायची नाही, फ्रिजला ठेवायची म्हणजे खूप चांगली अगदी महिना 2 महिने चांगली राहते. आता ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं लगेच भाजीचं टेक्स्चर पण चेंज झालेलं आहे आणि भाजी खूप छान अशा पद्धतीने लागते. सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. अगदीच तुम्हाला वाटलं की नाही खूपच घट्ट झाले, तर थोडंसं पाण्याचं प्रमाण आता थोडंसं वाढवलं तरी चालेल. आता कोथिंबीर टाकून घेऊया आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली. आणि अशा पद्धतीने छान टेस्टी अशी आपली गवारची अशी वेगळ्या प्रकारची भाजी ही जरा तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल ना, तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा. तुमची कशी बनते ती मला कमेंट्स करून सांगा. चॅनलवर नवीन आहात, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. कारण असे सुंदर सुंदर व्हिडिओज तुमच्यापर्यंत आधी पोहोचण्यासाठी सोबत बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका. चला तर मग नवीन रेसिपी, नवीन व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत ही गवारची भाजी कशी झाली मला नक्की कमेंट्स करून सांगा. थँक यू.